नमस्कार मित्रांनो, मी शिवम नाईक स्वागत करतो तुमचं स्टॉक रनर या आपल्या यूट्यूब चॅनलवर. जसं की तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं, या स्ट्रॅटेजीची ॲक्युरसी आपल्याला 80+ बघायला मिळते. तर या स्ट्रॅटेजीचे रूल्स काय असणार आहेत, कंडिशन काय असणार आहेत, हे आता आपण बघणारच आहे. त्याचबरोबर एकदम सिंपल आणि ईझी स्ट्रॅटेजी आहे. जर तुम्ही या एका स्ट्रॅटेजीवर मास्टरी जर केली, तुमचं स्कॅल्पिंगमध्ये जे करिअर आहे ते करिअर एकदम बूम होणार आहे. ज्यावेळेला ही स्ट्रॅटेजी तुम्ही बघता, स्ट्रॅटेजी बघितल्यानंतर तुम्ही त्याचं बॅक टेस्टिंग करायचं आहे. बॅक टेस्टिंग केल्यानंतर तुम्ही त्या स्ट्रॅटेजीला 2 आठवडे तुम्ही रिअल मार्केटमध्ये, लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही वॉच करायचं आहे. तर जास्त वेळ न घालवता ही कोणती स्ट्रॅटेजी आहे आणि त्याचे सेटिंग्स काय असणार आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये आपण एंट्री कशी घ्यायची आहे, टार्गेट काय असणार आहे आणि आपलं स्टॉप लॉस कुठं असणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊया. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इंडिकेटरमध्ये जायचं आहे आणि इंडिकेटरमध्ये गेल्यानंतर आपल्याला ईएमए सर्च करायचं आहे, मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल. मुव्हिंग ईएमए सर्च केल्यानंतर इथं आपल्याला आपल्या चार्टमध्ये ईएमए लागलेला आहे. सेटिंगमध्ये जायचं आहे, सेटिंगमध्ये गेल्यानंतर इनपुटमध्ये जायचं आहे आणि इनपुटमध्ये जी लेंथ आहे ती लेंथ आपल्याला 5 ठेवायची आहे. एसएमए जे असणार आहे ते आपल्याला एएमए करायचं आहे आणि याची स्मूथिंग लेंथ आहे ती सुद्धा आपल्याला काय करायची आहे, 5 करायची आहे. बाकीचं सेटिंग जसं आहे तसं आपल्याला ठेवायचं आहे, ओके करायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, जे टाइम फ्रेम असणार आहे ते टाइम फ्रेम आपल्याला 1 मिनिट टाइम फ्रेम ठेवायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला जे टार्गेट ठेवायचं आहे ते 1:2 ठेवायचं आहे आणि त्यानंतर जी काय आपली स्ट्रॅटेजी असणार आहे हे आपल्याला मुव्हिंग एव्हरेज बघायला मिळते. जे ब्ल्यू लाईन मध्ये आपल्याला बघायला मिळते ते आपल्यासाठी 5 आहे आणि त्यानंतर ज्या पण वेळेला मुव्हिंग ॲव्हरेज एका कॅन्डलला टच न करता या कॅन्डलचा हाय ब्रेक होतो. म्हणजे आता तुम्ही इथं बघू शकता की इथं मुव्हिंग ॲव्हरेजनं प्रत्येक कॅन्डलला टच केलेला आहे. पण इथं जर तुम्ही बघितलं की अगोदरच्या या कॅन्डलला मुव्हिंग ॲव्हरेजनं टच केलेलं नाही. म्हणजे काय, मुव्हिंग ॲव्हरेजनं टच न करता या कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्या झाल्या कॅन्डल क्लोजिंगचा वेट नाही करायचा. याचा हाय ब्रेक झाल्या झाल्या यामध्ये आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा आहे आणि जो आपला स्टॉप लॉस असणार आहे यातला लोएस्ट, अगोदरची कॅन्डल ज्या कॅन्डलला मुव्हिंग ॲव्हरेज टच होत नाही ती कॅन्डल आणि ज्या कॅन्डलनं ब्रेकआउट दिलाय ती कॅन्डल, या 3 कॅन्डलपेक्षा जो लोएस्ट पार्ट असेल त्या लोएस्ट पार्टला आपल्याला त्यामध्ये स्टॉप लॉस ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1:2 टार्गेट ठेवायचं आहे. तर आता इथं आपण बघूया की आपलं 1:2 टार्गेट अचीव झालेलं आहे की नाही. इथं जर आपण बघितलं तर इथं आपल्याला प्राइसमध्ये 1:2 टार्गेट इझीमध्ये मिळालेलं आहे. तर आता आपण ना असे 10 ट्रेड बघूया. 10 ट्रेड बघितल्यानंतर आपल्याला कळेल की या स्ट्रॅटेजीची ॲक्युरसी किती आहे. तर इथं तुम्ही बघू शकता, इथं सुद्धा आपल्याला कोणत्याही प्रकारचं जे ईएमए आहे या कॅन्डलच्या ईएमए, या कॅन्डलला कोणत्याही प्रकारचं ईएमए टच झालेलं नाही. इथं आपण अशा पद्धतीनं जर बघितलं इथं 1:2 कॅन्डलचा जो लो आहे, लो ब्रेक झाल्या झाल्या आपल्याला त्यामध्ये एंट्री घ्यायची आहे आणि जो हायेस्ट पार्ट असणार आहे तो आपल्यासाठी तो स्टॉप लॉस असणार आहे. डाऊनला ट्रेड घ्यायचा असेल तो हायेस्ट प्राइस स्टॉप लॉस आणि अपचा ट्रेड असेल तर लोएस्ट पार्ट आपला असणार तो स्टॉप लॉस असणार आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला 1:2 टार्गेट आपल्याला मिळालेलं आहे. ओके. त्यानंतर परत आपण दुसरा ट्रेड बघतो. इथं आपल्याला बघू शकता तुम्ही, इथं आपल्याला कोणत्याही प्रकारचं मुव्हिंग ॲव्हरेज या कॅन्डलनं टच केलेलं आहे का, या कॅन्डलला मुव्हिंग ॲव्हरेजनं टच केलेलं नाही. इथं या कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्या झाल्या आपण इथं ट्रेड एक घेतला. ट्रेड घेतल्यानंतर त्याच्यात सगळ्यात लोएस्ट पार्ट जो असेल तो लोएस्ट पार्ट इथं आपला स्टॉप लॉस झाला आणि यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे ते 1:2 टार्गेट आपल्याला अचीव होताना बघायला मिळालेला आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट ट्रेड आपल्याला बघायचा आहे. इथं इथं जी ही कॅन्डल आहे या कॅन्डलला कोणत्याही प्रकारचं ईएमए टच झाले का, नाही टच झालेलं. मग ईएमए टच झालं नाही म्हटल्यानंतर त्याचा लोएस्ट लो ब्रेक झाल्या झाल्या त्यामध्ये आपली एंट्री असणार आहे. इथं अशा पद्धतीने लो ब्रेक झाल्या झाल्या एंट्री, त्याच्यानंतर सगळ्यात जो हायेस्ट पार्ट असणार आहे तो आपल्यासाठी स्टॉप लॉस असणार आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला 1:2 जे काय आहे ते 1:2 आपल्याला यामध्ये टार्गेट घ्यायचं आहे. एक तर टार्गेट नाहीतर एक तर स्टॉप लॉस. ओके. 1:2 टार्गेट यामध्ये आपल्याला मिळालेला आहे. त्याच्यानंतर इथं आपण जर बघितलं, इथं सुद्धा एक आपल्यासाठी ट्रेड बनतोय. इथं याचा या कॅन्डलला ईएमए टच केलेला आहे का, नाही केलेलं. मग याचा हाय ब्रेक झाल्या झाला इथं आपली एंट्री झाली, या लेवलला आपला स्टॉप लॉस झाला. तर आता यामध्ये बघूया की आपल्याला यामध्ये 1:2 जे काही टार्गेट आहे ते मिळालेलं आहे का. लोएस्ट पार्ट आपला स्टॉप लॉस झाला आणि यामध्ये आपण जर बघितलं तर 1:2 टार्गेट आपल्याला यामध्ये सुद्धा मिळालेला आहे. त्याच्यानंतर इथं आपण बघितलं, इथं सुद्धा मुव्हिंग ॲव्हरेज कोणत्याही प्रकारचं टच नाही.
EMA टच आहे का या कॅन्डलला? तर अजिबात नाही. मग इथं पण आपण एक ट्रेड डाऊन साईडला प्लॅन केला. इथं सुद्धा आपल्याला ट्रेड प्लॅन केल्यानंतर इथं आपल्याला आपलं जे काही टार्गेट आहे ते टार्गेट मिळालेलं आहे का? व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण याच्या लास्टला आपण काही महत्त्वाचे पॉईंट डिस्कस करणार आहे, जेणेकरून तुमची जी स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजीची ॲक्युरसी अजून हाय लेवलला जाऊ शकते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. ओके. तर इथं जर आपण बघितलं तर इथं आपल्याला 1S2 मिळालेला आहे. इथं या लेवलला मुव्हिंग ॲव्हरेज टच न होता इथं हाय ब्रेक झालेला आहे. हाय ब्रेक झाल्याला आपल्याला एंट्री करायचा. इथे एक आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. इथे आपली एंट्री झाली असती आणि या कॅन्डलचा जो लोएस्ट पार्ट असतो तो आपला स्टॉप लॉस असता. मग आपला लोएस्ट पार्ट कोणता स्टॉप लॉस असता? ही जी कॅन्डल आहे या कॅन्डलचा लोएस्ट पार्ट आपला स्टॉप लॉस असता आणि इथं या ट्रेडमध्ये आपल्याला जे काय आहे तो आपला स्टॉप लॉस इथं हिट झालेला आहे. त्यानंतर इथे एक आपला डाऊन साईडला इथं मुव्हिंग ॲव्हरेज टच आहे का? नाही टच. त्याचा लो ब्रेक झाला आपण ट्रेड प्लॅन केला. त्याचा हायेस्ट पार्ट जो असेल तो आपण स्टॉप लॉस ठेवला. हायेस्ट पार्ट स्टॉप लॉस ठेवल्यानंतर यामध्ये आपल्याला 1S2 टार्गेट अचीव झालेलं आहे. त्यानंतर परत इथं आपण बघितलं इथे याचा लो ब्रेक झाला नाही. परत इथं आपल्याला एक लो ब्रेक होताना बघायला मिळाला. मुव्हिंग ॲव्हरेज टच नाही. परत इथं डाऊन साईडला एक ट्रेड प्लॅन झाला. इथं हाय आपला हा स्टॉप लॉस झाला. यामध्ये सुद्धा आपल्याला आपलं जे काय आहे 1S2 टार्गेट आपल्याला इथं अचीव झालेलं बघायला मिळालेलं आहे. इथं जर आपण बघितलं तर इथं मुव्हिंग ॲव्हरेज टच नाही. याचा हाय इथं ब्रेक झालेला आहे. हाय ब्रेक झाल्या इथं आपण आपली एंट्री झाली या लेवलला झाली आणि त्याचा लोएस्ट पार्ट जो असणार आहे तो लोएस्ट पार्ट आपला इथं हा होता आणि इथं बघू शकतो की इथं आपला जो काय आहे तो स्टॉप लॉस हिट झालेला आहे. तर आता आपण 10 ट्रेड बघितलेले आहेत. तर 10 ट्रेड पैकी आपण इथं जर बघितलं ओके की 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 आपण 10 ट्रेड बघितलेला आहे. आपण जर या 10 ट्रेडमध्ये बघितलं तर आपले 2 स्टॉप लॉस हिट झालेले आहेत. आपल्याला इथं बघू शकता एक पहिलं टार्गेट हिट झालं, 2 3 4 5 6 त्याच्यानंतर इथं आपला SL हिट झालेला आहे. त्याच्यानंतर इथं आपलं 7वं टार्गेट हिट झालेलं आहे. त्याच्यानंतर इथं जर आपण बघितलं तर आपले 8 टार्गेट हिट झालेले आहेत आणि त्याच्यानंतर परत आपलं इथं जे आहे तो एक SL हिट झालेला आहे. म्हणजे आपण जर बघितलं 10 ट्रेड पैकी आपले 8 ट्रेड सक्सेसफुल ठरलेले आहेत आणि त्यापैकी आपले 2 ट्रेड आहेत ते 2 ट्रेड त्या 2 ट्रेडमध्ये आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. यामध्ये तुम्ही 80% पेक्षाही जास्त ॲक्युरसी तुमची मिळू शकता. पण 80% ही ॲक्युरसी आपल्यासाठी एनफ आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही आणि तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करायला सुद्धा अजिबात विसरायचं नाही. अशाच प्रकारच्या नॉलेजेबल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करायचं आहे. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.